माझ्या जावेनी साडी वगैरे नेसवली होती। अशा तऱ्हेने आमच्या गौराई विराजमान झाल्या आहेत। आली आली माझी गौरबाई, आली आली माझी गौरबाई, ओ तळपत्या माळावर। अशी सगळी माणसं असली आणखीन छान वाटतं। नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आज आपल्याकडे गौरी येणार आहेत, तर चला आजचा ब्लॉग गौरीचा बघूया। मोठी भाऊजाई आणि भाऊ आलेत आणि हे आमचे देवरुखकर फॅमिली। दुपारी मग जेवण वगैरे आटपले आणि मग गौरीची तयारी करायला घेतली। ओवासण्यासाठी सामान काय आणायला वेळ मिळाला नाही, मग धीराला आणि मिस्टरांना पाठवलं गौरीचा ताट तयार केलं। साडी, तिरडा, गौरीचं मुकुट हे सगळं घेतलं आणि मजल्यावरच आम्ही पूजणार आहोत। पूर्वी आम्ही खाली जाऊन पूजायचो, आता तसं नाही करत। आता मजल्यावरच आम्ही एका कुंडीमध्ये झाड लावतो आणि तिथेच आम्ही पूजतो। दरवर्षी मीच गौरी आणते, ह्या वेळेला मुलगी होती म्हणून तिच्याकडूनच गौर आणली। हे सगळी आमची देवरुखकर फॅमिली आहे। गौरी गणपतीच्या दिवशी कशी सगळी माणसं असली आणखीन छान वाटतं आणि मजा पण येते। आली आली माझी गौरबाई, आली आली माझी गौरबाई, ओ तळपत्या माळावरुनी गौरी येते कुली, तळपत्या माळावरुनी गौरी येते कुली। बापानी देखिली लेक येते कुली, बापानी देखिली लेक येते कुली, नाही बापा कुली संगे शंकर मुरारे, नाही बापा कुली संगे शंकर मुरारे, तळपत्या माळावरुनी गौरी येते कुली, तळपत्या माळावरुनी गौरी येते कुली। घरी आल्यावर मग गौरीची ओटी भरली। गौरीला अगोदरच आम्ही तयार केली होती, माझ्या जावेनी साडी वगैरे नेसवली होती। अशा तऱ्हेने आमच्या गौराई विराजमान झाल्या आहेत। तर तुम्हाला कसं वाटलं आमचे आज गौरी घरी आल्या तर नक्की कमेंट करून सांगा। आवडले असल्यास शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका। माझा व्लॉग बघितल्याबद्दल तुमचे खूप 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 धन्यवाद। असेच प्रत्येक व्लॉग बघत राहा। आता गौरीची ओटी भरून तिच्या इथेच पाठीमागे ठेवली जाते।